हीच ती ठिकाण आहे इथं चक्रधर स्वामी पैठणमध्ये आले, गोदा तीरावर त्यांनी वास्तव्य केलं. हीच ती जागा आहे जिथं त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं, महाराष्ट्र ही सात्विक भूमी आहे, इथले दगड धोंडे सात्विक आहेत, इथले लोक सात्विक आहेत, इथलं पाणी सात्विक आहे, इथला वारा सात्विक आहे. तुम्ही इथं साधना कराल, तुम्ही इथं अभ्यास कराल तर ते निश्चित फळाला येईल. इथले लोक अन्याय करत नाहीत, अत्याचार करत नाहीत, इतरांनाही करू देत नाहीत, म्हणून महाराष्ट्राही वसावे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही वास्तव्य करून राहावे अशी ही सात्विक भूमी आहे. आणि ते जिथून सांगितलं, जिथून त्याची सुरुवात केली, ते हे स्थान आहे पैठण मधलं गोदाकाठचं गंगातीर असं म्हणतात. आपलं हे जे ओटे आहेत ना, हे ओटे नंतर बांधलेले राहतात. बरं, हे दगडी ओटे आहेत. हा, पण खालची जी जागा आहे का ही पूर्ण, ही जागा 800 वर्षापूर्वी स्वामींचा संबंध झालेला, ती जागा नमस्कारी असते. फक्त जागा इकडे तिकडे सरकल्या जाऊ नये म्हणून ते नंतर ओटे बांधले ते. अच्छा, 400 वर्ष. म्हणजे ही ग्रेट कल्पना आहे, संकल्पना आहे महानुभव पंथामध्ये की स्वामी जिथे जिथे बसले, उठले, प्रार्थना केली असेल, ध्यानधारणा केली असेल, बस बस ती जागा, ते स्थळ हे राखून ठेवलेलं आहे. म्हणजे पुन्हा ती जागा बदलली जाऊ नये म्हणून हे ओटे दगडी आता त्याच्यावर हे कव्हर केलं. म्हणजे प्रत्यक्ष चक्रधर स्वामींचा या जागेला स्पर्श झाला. ही खूप थोर संकल्पना आहे की या जागेला स्पर्श झाला, ती इंटॅक्ट जशीच्या तशी राहावी. डोकं टेकवतो. हे जे खांब हे जे पूर्ण जागा आहे हे त्यांचं आम्ही डोकं टेकवतो, असं डोकं टेकवतात. म्हणजे संबंध झालेला असल्यामुळे ते नमस्कार. म्हणजे चक्रधर स्वामींचा प्रत्यक्ष स्पर्श झालाय, त्या खांबाला टेकून ते बसले असतील. लीळा सांगितल्या, स्पर्श झालाय म्हणून तो एवढा पवित्र की तिकडे येऊन डोकं टेकवायचं. म्हणजे ते आठवून आम्ही ते स्मरण करत असतो की देवाने आपल्याला काय सांगितलं, जीवन कसं जगावं, काय जगावं. किती स्थान आहेत इथे म्हणाले पैठण? इथे 21 आहेत. पैठण मध्ये पूर्ण 220 स्थान होतं. म्हणजे संपूर्ण पैठण मध्ये ते 220 स्थानांवर गेले, तिथे बसले, उठले, काय जे असेल ते अशी ती स्थान. ओके. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपले 1650 तीर्थस्थान आहे चक्रधर स्वामीचे. किती? 1650 तीर्थस्थान. आणि मग त्यांना सर्वज्ञ म्हणू लागले. सर्वज्ञ म्हणजे काय? सर्व ज्ञान प्राप्त झालेला. बरोबर. महानुभावांचं हे जे साहित्य लाईव्ह आणि शिवाय गद्य, असं हे गद्य साहित्य, या छोट्या छोट्या लीळा आहेत, म्हणजे जीवनातले प्रसंग आहेत, ते प्रसंग त्यांनी लिहून ठेवले. मधल्या काळामध्ये काही गूढ लिपीमध्ये ते बद्ध झाले, त्यामुळं मोठ्या प्रमाणात ते काही समोर आलं नाही. पण आता अलीकडच्या काळात ह्या महानुभव साहित्यावर प्रकाश पडतो आहे आणि हे साहित्य हे गद्यात असल्यामुळं आणि त्याची भाषा एकदम थेट कळेल, समजेल अशी मराठी भाषा असल्यामुळं आता त्याच्यातलं, त्या साहित्यातलं थोरपण जे आहे ते आता आपल्या लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि बाराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये चक्रधर स्वामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने यात्रेला निघाले. आणि या यात्रेला जाताना त्यांनी पैठण मार्ग दक्षिण गुजरात मधनं नाही, बुलढाणा. चक्रधर स्वामींचा गुजरात मध्ये जन्म झालेला आहे. पण तिथून मग त्यांचं पायी भ्रमण करत 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 इथं म्हणजे बरेच दिवस त्यांचं जवळजवळ 2 वर्षाच्या जास्त दिवस इथं पैठणला कालावधी होता. नाही, म्हणजे ते महाराष्ट्रात जे आले, चक्रधर स्वामी महाराष्ट्रात आले, ते डायरेक्ट भडूचवरनं आले की पहिल्यांदा महाराष्ट्रात कुठे आले? पहिल्यांदा तिथूनच आले, कारण जन्म तिथंच झालेला आहे त्यांचा. ओके. भरूचला जन्म झालेला आहे, तिथूनच आलेले आहेत.
हा तिथूनच सुरुवात झाली, तिथूनच बडोचवरनं सुरुवात झालेली. हा, मग असं करत करत मग महाराष्ट्रामध्ये आले. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आपले 1650 तीर्थस्थान आहे चक्रधर स्वामीचे. किती? 1650 तीर्थस्थान. त्याच्यामध्ये काही समजा हे झाले, काही गरदळले गेले समजा, काही म्हणजे काही पूर्वीच्या काळामध्ये काही कोणी समजा मंदिर काही कब्जेत केले, काही असे काही समजा हे झाले. जवळजवळ म्हणजे 150 ते 150-200 स्थान गेले आपल्या सगळे. नाही, मला म्हणायचं असं होतं, गुजरात मधून जे आले ते पहिल्यांदा पैठण मध्येच आले? नाही नाही नाही, तसं नाही. तसं बुलढाणा म्हणजे ते क्रमानं करत करत आले ते, एकदम यात्रा करत 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 आले. कारण त्यांचं पायी भ्रमण चालू राहत होतं ना. बरोबर. पायी भ्रमण असल्यामुळं मंडळी हा, शिष्य मंडळी वगैरे ते होते. त्या काळामध्ये एवढे नव्हते. बुलढाण्याकडे आले. हा, आणि बुलढाण्याकडून मग त्यांचा प्रवास इकडे सुरू झाला. बुलढाण्यात ते कुठलं स्थळ आपलं? म्हणजे सुरुवात मेहकर झाली आणि शेवटचं जे आहे ते मंदिर आहे ना, आता तिथे विद्यापीठ करणार आहे ना मराठी भाषा. हा, ते रुद्रपूर, रिद्दीपूरला आहे. रुद्रपूर, नागपूर, नागपूर साईड. हा, तर म्हणजे गोविंद प्रभूचं स्थान आहे. अच्छा. हा, गोविंद प्रभूचं रुद्र. गोविंद प्रभूंचे. पण मग हे मेहकरला पहिल्यांदा आले, म्हणजे प्रवास करीत करीत तिथं मेहकरला थांबले. मेहकरला थांबलेले. तिथून ते इकडे आले. हा, तिथून ते इकडे आले 12व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये. आणि मग दक्षिण काशीमध्ये आल्यानंतर काही पूर्वार्ध आहे, काही उत्तरार्ध आहे. तर ते इथं आल्यानंतर ते इतके रमले इथं पैठणमध्ये. आणि पैठणमध्ये रमायचं कारण काय की दक्षिण भारताची दक्षिण काशी पैठण. बरोबर. आणि दक्षिण भारतातले हिंदू संस्कृतीप्रमाणे, हिंदू चालील रीतीप्रमाणे जो काही हिंदूचा विधी व्हायचा तो फक्त पैठणलाच व्हायचा, इतर ठिकाणी झालेला मान्य नसायचा. कारण मुख्य केंद्र होतं दक्षिण काशी. म्हणजे जी जशी आपली काशी वाराणसी तशी ही दोनच भाग भारतात. ही उत्तर काशी आणि ही दक्षिण काशी त्या काळातली. बरोबर. आणि मग ते इतर रमले. मग रमल्यानंतर त्यांच्या ज्ञानाप्रमाणे हिंदू संस्कृतीतले काही धर्मकार्य किंवा धर्म व्यवहार त्यांना पटले नाही त्यांच्या मनाला. आणि मग त्यांनी महानुभाव नावाचा एक पंथ काढला. बर, हे कुठे? इथं पैठणला, या ठिकाणी ह्या जागेवर. म्हणजे हे जे दिसते, हे मंदिर जे दिसते, याच ठिकाणी त्यांचं वास्तव्य असणार. बाजूला वास्तव्य होतं चक्रधर स्वामी. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. आणि म्हणजे महानुभव पंथाची स्थापना, संस्थापक याच ठिकाणी गोदावरीच्या काठी पैठणला 2 वर्ष साधारणपणे इथे होते. 2 वर्ष स्थापनाच इथे. आणि मग स्थापना झाल्यानंतर 2 वर्ष इथे थांबले. आता हे जे इथे 21 स्थान आहेत ना, तसे 220 स्थान होते इथं पैठणमध्ये. 220. जसं रुद्रपूरला 350 स्थान येतं, तसं इथं 220. म्हणजे जसं रुद्रपूर सारखं पैठण होतं त्या काळामध्ये. रुद्रपूर 220 स्थान म्हणजे काय? स्थान म्हणजे आता हे चक्रधर स्वामींच्या तत्वातलं किंवा विचारातला हा विचार नाहीये. बरं. त्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली. ती हिंदूची एक शाखा समजल्या गेली. आणि ह्या हिंदूची त्यांनी स्थापन केलेल्या शाखेवर पैठणच्या धर्मपीठाने काही आक्षेप घेतले. त्यांच्या त्या काळामध्ये थोडासा वाद मतभेद झाले असतील. परंतु यांनी महानुभाव पंथाच्या विचारातून ह्या धर्माची काही तत्व ठरवली आणि त्या तत्वानुसार जीवन जगावं हा संदेश त्यांनी समाजाला दिला. आणि त्यांची तत्व हिंदू धर्मातल्या ज्यांना पटली तो सगळा समाज यांचा शिष्य झाला.
म्हणजे इथे पैठणमध्ये त्या गोष्टीची सुरुवात झाली. सुरुवात आणि चक्रधर स्वामींनी कुंभमेळ्याला पुढे जाण्याचा प्रवास काही इतिहासकारांच्या मध्ये झाला, तिकडे गेले नाही ते झाला आणि काही इतिहासकारांच्या मते तो झाला नाही. असे दोन प्रवाह आहेत त्याच्यामध्ये. आणि मग समाजाने यांच्या तत्वाला भारवलेला समाजाने यांना एक स्वतःच्या मध्ये एक अशी आस्था निर्माण केली का हा देव अवतार आहे आणि हा कृष्णाचा अवतार आहे. म्हणजे चक्रधर स्वामी 5 अवतार आहेत तसे. बर का. आणि मग त्यांना सर्वज्ञ म्हणू लागले. सर्वज्ञ म्हणजे काय, सर्व ज्ञान प्राप्त झालेला. बरोबर. आणि मग जसे ते इकडं आले, जसे ते पुढे गेले, तर जिथं जिथं थांबले ते तिथं ती त्यांची पवित्र स्थान म्हणून हे जसं म्हणतात ती स्थान गणल्या जाऊ. जागेला संबंध झालेला आहे त्यांचा. म्हणजे त्या जागेवर बसले, त्याला स्थान म्हणायचं. स्थान काय तुम्ही किती स्थान आहेत इथे म्हणाले पैठण? इथे 21 आहेत. पैठण मध्ये पूर्ण 220 स्थान होत. म्हणजे संपूर्ण पैठण मध्ये ते 220 स्थानांवर गेले, तिथे बसले, उठले, काय जे असेल ते अशी ती स्थान. ओके. लीळा सांगितल्या किंवा लिहिल्या त्या कुठे? इथंच झालेल्या आहेत. सर्वात जास्त म्हणजे पैठणलाच जास्त झाले आणि सर्वात जास्त दिवस पैठणलाच थांबलेले. एके ठिकाणी जे थांबले एका शहरात म्हणायचं. शहर नाही, काही नगर नाही. पैठणची त्या काळची लोकसंख्या 12 लाखाच्या पुढे होती. नगरी 12व्या शतकात, 12व्या शतकामध्ये. आणि त्या काळातलं मोठं प्रस्थ होतं पैठणचं. बसन दक्षिण काशी म्हटल्यावर हे एवढं पुरातन असेल. 800 वर्षापूर्वीच आहे. म्हणजे त्या काळातलं स्वामींच्या काळामधलं मंदिर आहे. 800 वर्षापूर्वीच आहे. चक्रधर स्वामी तुम्ही सांगत होतात हे खांब हे त्यांचे स्पर्श झालेले ठिकाण, स्पर्श झालेले आहे. स्वामींचा त्या खांबाला संबंध झालेला आहे. त्याच्यामुळे हे जे 4 खांब आणि हे जे पूर्ण चौक आहे ना, हा नमस्कारी आहे. बरं. नमस्कारी म्हणजे की स्वामींचा संबंध झालेला आहे. तिथे लीळा वगैरे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या लीळा वगैरे केलेली त्या ठिकाणी. आणि हे जे संबंध म्हणून आम्ही डोकं टेकवतो याच्यावर. अच्छा, हे जे खांब समजा हे जे पूर्ण जागा आहे ना, हे त्यांचं आम्ही डोकं टेकवतो. असं डोकं टेकवतात. म्हणजे संबंध झालेला असल्यामुळे ते नमस्कारी. म्हणजे चक्रधर स्वामींचा प्रत्यक्ष स्पर्श झालाय. त्या खांबाला टेकून ते बसले असतील. लीळा सांगितल्या, स्पर्श झालाय म्हणून तो एवढा पवित्र आहे की तिकडे येऊन डोकं टेकवायचं. आणि हे सगळ्या बाजूचे खांब म्हणजे 4च आहे. हे 4 खांब म्हणजे तेव्हाचं बांधकाम असेल. त्यावेळेसच आहे म्हणजे हे 4 खांब आणि हे त्याच्या भोवती जसं गाभारा असतो. आणि मग हे जे आहे म्हणजे बसलेले आहेत ते बसलेत म्हणून तिथे नारळ आणि ते जे आहेत तिथे ते पूर्णच आहेत. पूर्ण चौक आहे, गादी. पूर्ण जागेला ते संबंध झालेले आहे म्हणून ते नमस्कार समजतात. असं तुम्ही समाधी म्हणता, आमचा समाधी नाही, आम्ही स्थान म्हणता. करेक्ट. आणि आता हे काही हे तिथे प्रार्थना करतात बसून राहायचे त्यांची आराधना वगैरे. पण त्यांना काय म्हणतात, काय साधक किंवा असं काय म्हणतात? नाही, आम्ही स्थान म्हणतो ना. नाही, ते जे बसलेत त्यांना म्हणजे साधक म्हणतात, साधू म्हणतात. साधू, भिक्षुक किंवा साधू म्हणतात. मग ते असं इथं बसून प्रार्थना करतात, जप करतात, काय करतात? जप वगैरे, प्रार्थना, असं सेवना वगैरे करू शकतो. ओके. पाठमाग पण आहे. अच्छा, म्हणजे हा तेव्हाचा चौक तसाच त्यांनी बांधला असेल किंवा जे झालं असेल. या मंदिराला काय म्हणतात? हे काय श्रीकृष्ण मंदिर, याला काय म्हणायचं? आम्ही याला ते म्हणजे चक्रधर स्वामीचं मंदिर म्हणतो. चक्रधर किंवा महानुभाव दत्त मंदिर ह्या नाव पण ओळखले जाते. अच्छा. कारण ते 5 अवतार आहेत ना. पहिलं अवतार श्रीकृष्ण महाराजाचा, दुसरं दत्तात्रय प्रभूचा आहे, तिसरं म्हणजे चक्रपाणी महाराज, चौथा आणि गोविंद प्रभू, आणि 5वा चक्रधर स्वामींचा. कलियुगी अवतार म्हणजे चक्रधर स्वामीचे. तर हे जे ओटे आहेत ना, हे ओटे नंतर बांधलेले राहतात. बरं, हे दगडी ओटे आहेत.
हा, पण खालची जी जागा आहे का ही पूर्ण, ही जागा 800 वर्षापूर्वी स्वामींचा संबंध झालेला, ती जागा नमस्कारी असते. फक्त जागा इकडे तिकडे सरकल्या जाऊ नये म्हणून ते नंतर ओटे बांधले ते. अच्छा, 400 वर्ष. म्हणजे ही ग्रेट कल्पना आहे, संकल्पना आहे महानुभव पंथामध्ये की स्वामी जिथे जिथे बसले, उठले, प्रार्थना केली असेल, ध्यानधारणा केली असेल, बस बस बस, ती जागा, ते स्थळ हे राखून ठेवलेलं आहे. म्हणजे पुन्हा ती जागा बदलली जाऊ नये म्हणून हे ओटे दगडी आता त्याच्यावर हे कव्हर केलं. हे तिथे म्हणजे प्रत्यक्ष चक्रधर स्वामींचा या जागेला स्पर्श झाला. ही खूप थोर संकल्पना आहे की या जागेला स्पर्श झाला, ती इंटॅक्ट जशीच्या तशी राहावी म्हणून. म्हणजे या सगळ्या मंडळींमध्ये काय आहे आपल्या याच्यात, म्हणजे वेगवेगळ्या समजा देवी देवतांची वगैरे भक्ती करतो, कोणी कशाची करतो, कोणी परमेश्वर करतो. ह्याच्यामध्ये म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे भक्त केलेलं सेवा म्हणजे मिळते आपल्याला, प्रत्येकाचं पुण्य वेगवेगळं मिळतं. पण ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असे आमच्या मानव पंथामध्ये, आम्ही फोटोची वगैरे पूजा वगैरे नाही करत. अच्छा, फोटोची पूजा नाही करत. कशामुळे करत नाही, ज्यावेळेस आपण फोटोची पूजा करतो त्यावेळेस म्हणजे तात्काळ फळ त्यांचं, म्हणजे थोडक्यात फळ असतं, तात्काळ फळ असतं. आणि ज्या वेळेस स्वामींचा स्वतः संबंध झालेलं त्या जागेला ज्यावेळेस आपण डोकं टेकवतो ते सात्विक ह्याच्यात मोडलं जातं. राजस, तामस आणि सात्विक. बरं, ते शेव म्हणजे सात्विक मध्ये मोडलं जातं, चिरकाल फळ टिकाऊ राहते. अच्छा, ह्याच्यामध्ये फरक आहे थोडस. ओके. मग आता या ठिकाणी काय काय होतं, म्हणजे काही कार्यक्रम, काही हे काय काय कार्यक्रम, या ठिकाणावर कार्यक्रम वगैरे होतात तसं. वर्षातून 2-3 कार्यक्रम वगैरे होतात. कारण यात्रा इथं भरत नाही, कारण जागा नसल्यामुळं. जागा, पण हे बघा ना, हे तुम्ही बोर्ड लावलेत याच्यात. हो, ही लीळा ह्या इथल्या प्रत्येक ठिकाणची एक लीळा आहे त्यांची. चक्रधर स्वामींच्या काळामध्ये जे लीळा घडल्या होत्या. म्हणजे असं आहे, पांड्याच्या गुंफेतील स्थान, सर्वज्ञांच्या वेळी पांड्याच्या गुंफेतलं हे स्थान, गुंफा होती. हे नदीच्या कडेला, गोदावरी नदीच्या कडेला. गोदावरी नदी अशी गेलेली आहे ना. अच्छा, पूर्ण चक्रधर स्वामींचं जे परिभ्रमण काळ जो होता ना, पूर्ण गंगा तीर आहे, पूर्ण गंगा तीरानेच येतो. अच्छा, हे गोदा तीरावर त्यांचं भ्रमण असायचं, परिभ्रमण. आणि डायलॉग ज्याला आपण लाईव्ह म्हणतो अशा पद्धतीचं हे लीळा. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचे सेवा दास्य बाईसा आणि हंसराज करू लागल्यानंतर पांडा त्यांची निंदा करू लागला. बाईसा सर्वज्ञांना म्हणाला, हा पांडा रोज निंदा करतो, तरी काय करावे. सर्वज्ञ शांत होते, काहीच बोलले नाही. सर्वज्ञ म्हणजे चक्रधर स्वामी. एके दिवशी रात्री पांड्याला स्वप्न पडले. स्वप्नात 2 यमदूत आले आणि म्हणाले, अरे श्री चांगदेव राऊळ साक्षात ईश्वर अवतार आणि तू त्यांची निंदा करतोस, असं म्हणून मुदगलाने पांड्याला मारायला धावत. तेव्हा सर्वज्ञ मध्ये आड येऊन त्यांना बाजूला करीत व म्हणत, नका मारू याला, हा तसा नाही, याला जाणीव नाही, अज्ञान आहे. पुन्हा ते यमदूत मारायला धावत. पुन्हा सर्वज्ञ मध्ये जाऊन त्यांना निवळीत. असे रात्रभर पांड्याने स्वप्नात दुःख भोगले. सकाळी उठल्यावर बाईसांना मोठ्याने हाका मारू लागले. बाईसा आल्या. त्याने रात्रीची सर्व घटना बाईसांना सांगितली व सर्वज्ञांनी येथे बोलवून आणण्याची बाईसांना विनंती केली. बाईसाहेब गोसाविया ते विनविले व सर्वज्ञ म्हणितले, हे काही तेयाची ये नाथेचा बैलू ऐसे तेयाची या बोलविल्या येईल. मग बाईसांच्या विनंतीवरून सर्वज्ञ येथे आले. गुंफेच्या उमऱ्यावर दोन्ही चरण ठेवून उभे राहिले. हेच उत्तर बाजूचे स्थान. पांड्याने श्री चरणावर डोके ठेवून नमस्कार केला. मग ओट्यावर आसन टचले. दक्षिण बाजूचे स्थान आहे हे, आणि सर्वज्ञ आसनावर बसले. पांड्याने त्यांचे श्री चरण प्रक्षालन केले, चरणोदक घेतले. हे थोर गोष्ट आहे. म्हणजे महानुभव पंथीयांनी जे जे काही जपून ठेवलंय. आपल्याकडं संत साहित्य आहे 12व्या-13व्या शतकापासून, आणि हे संत साहित्य आपल्याला आता बऱ्यापैकी उपलब्ध आहे. पण महानुभावांचं हे जे साहित्य लाईव्ह आणि शिवाय गद्य, असं हे गद्य साहित्य, या छोट्या छोट्या लीळा आहेत, म्हणजे जीवनातले प्रसंग आहेत, ते प्रसंग त्यांनी लिहून ठेवले. मधल्या काळामध्ये काही गूढ लिपीमध्ये ते बद्ध झाले, त्यामुळं मोठ्या प्रमाणात ते काही समोर आलं नाही. पण आता अलीकडच्या काळात ह्या महानुभव साहित्यावर प्रकाश पडतो आहे. आणि हे साहित्य हे गद्यात असल्यामुळं आणि त्याची भाषा एकदम थेट कळेल समजेल अशी मराठी भाषा असल्यामुळं आता त्याच्यातलं त्या साहित्यातलं थोरपण जे आहे ते आता आपल्या लक्षात येऊ लागलेलं आहे. आणि मगाशी हे सांगत होते साधू की हीच ती ठिकाण आहे. इथं चक्रधर स्वामी पैठणमध्ये आले. गोदा तीरावर त्यांनी वास्तव्य केलं. हीच ती जागा आहे जिथं त्यांनी महानुभव पंथाची स्थापना केली. आपल्या शिष्यांना त्यांनी सांगितलं, महाराष्ट्र ही सात्विक भूमी आहे. इथले दगड धोंडे सात्विक आहेत, इथले लोक सात्विक आहेत, इथलं पाणी सात्विक आहे, इथला वारा सात्विक आहे. तुम्ही इथं साधना कराल, तुम्ही इथं अभ्यास कराल तर ते निश्चित फळाला येईल. इथले लोक
अन्याय करत नाहीत, अत्याचार करत नाहीत, इतरांनाही करू देत नाहीत, म्हणून महाराष्ट्राही वसावे असं त्यांनी सांगितलं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही वास्तव्य करून राहावे अशी ही सात्विक भूमी आहे. आणि ते जिथून सांगितलं, जिथून त्याची सुरुवात केली, ते हे स्थान आहे पैठणमधलं गोदाकाठचं गंगातीर असं म्हणतात. आपल्याला तुम्ही हे सांगत होतं महाराज की गोदा तीरावर त्यांची अशी ठिकाणं आहेत आणि ह्या लीळा म्हणजे ते प्रसंग इथं लिहून ठेवलेले आहेत. आणि इथे याच्यामध्ये या मंदिरामध्ये पाट्या पण लावल्यात आहे ना. ह्या लीळांच्या पाट्या आहेत ना. हो, लीळाच्या ह्या लीळांच्या पाट्या. तुम्ही सांगा आता, तुम्ही काय सांगत होतात आणखी माहिती. तर हे तिथे थांबले, ही गुंफा होती. हा, गुंफा होती यांची. पहिले वेगवेगळ्या गुंफा राहत होत्या. तुम्हाला त्या मंदिराच्या गुंफा वेगवेगळे चित्र तुम्हाला दाखवतो त्याचे. हा, या नाही म्हणजे हे आता नूतनीकरण केलेलं आहे. या जागी दगडी गुंफा असतील है ना, पूर्वीच्या जुन्या, हे इथं त्या ठिकाणी थांबले. मर्दानी म्हणजे देवाला तिन्ही स्थान त्याच्याच आहेत. देवाला स्नान वगैरे हा विधी व्हायचा इथं. आपण हे कसं नक्की केलं की ते इथं उभे राहिले, इथं उभे राहिले? नाही, हे काय होतं, पहिले जे स्थान होते ना हे खाली असे होते ना इथं. 800 वर्षापूर्वी दगडी असे चालत आलेले होते ते. नंतर मग एका पक्षकाराने काय केलं, ते ओटे वगैरे ते बांधले. ओटे बांधले. हा, हे इथं एक आहे. हा, हे पण चक्र. हे त्यांचं मूळ मंदिर का? ही जागा मूळ असं म्हणायचं का? हा, मूळ जागा आहे ती. ही मूळ जागा आहे. हे नाही तसं म्हणजे त्यांनी जे सांगितलं होतं ना, मानव पंथाचं जे उगमस्थान आहे ते दुसरीकडून सुरुवात झालेली. हा, ब्रह्मगिरी वगैरे नाशिकचं ते आहे का? ब्रह्मगिरी, बरोबर. तिथून सुरुवात झालेली आहे मानव पंथाचे उगमस्थान जे आहे. बर. आणि त्या काळामध्ये, स्वामींच्या काळामध्ये काय झालं, पोशाख वगैरे असं म्हणजे घालत नव्हते ते. पण ते एका साधकाला काय झालं, असे सारखे पोशाख असे तुम्ही जसे तसेच होते. त्यांनी ते मौन धरलेलं होतं. मौन धरलं, त्यांना ते चोरांनी काय केलं, मारलं. त्यांना चोर म्हणून त्यांना मारलं गेलं. मारलं गेल्यानंतर मग स्वामींनी सांगितलं, तुम्ही मौन का धरलं, तुम्ही बोलायला पाहिजे होतं. त्यांचं म्हणणं, आपण मौन धरले म्हणून ते बोललेच नाही ते. तेव्हापासून काय झालं किंवा म्हणजे त्यांना ओळखू यायला पाहिजे की बा साधू कोण आहे आणि आपले कोण आहे, सामान्य माणसं कोण आहे. म्हणून तिथून मग ते कपड्याचा वेश वगैरे धारण म्हणजे सुरुवात. मग आता हा जो तुमचा पांढरा वेश आहे याच्यामध्ये असा पांढरा गुलाबी पण आहे, गुलाबी पण आहे, त्या तिथं बसले दोन आहेत, गुलाबी पण आहेत, थोडस ग्रे कलरचे काही पण वापरतात. ग्रे कलर. पण ह्याच्यात काही कॅटेगरी असते का? आता हे तसं काही नसते किंवा हे टोपी म्हणजे एक मानव पंथाचं प्रतीक आहे, ह्याच्यावरून ओळखलं जातं की हे मानव पंथी आहे. पण असं आहे का हे पांढरा हे सिनियर, गुलाबी ज्युनियर, असं काही? तसं काही नाही, फक्त एक साधा वेश घालायला सांगितलेला आहे. किंवा म्हणजे तुम्ही साधू, तुम्ही महानुभव पंथातले काही साधू म्हणतात ना, साधक किंवा साधू, साधू मंडळी, हे ओळखू यावेत लोकांना. आणि जे स्त्रियांना जे पोशाख घेतले त्यांना तपस्विनी म्हणतात. अच्छा, म्हणजे त्या बाहेर त्या तपस्विनी ते आता जप करताय. जप वगैरे ते बोलतात का? नाही, तसं नाही बोलतात, फक्त ज्यांनी मौन धरलेले ते बोलत. त्या बोलतात का? हा, बोलतात. आता हे बघा, ही मूर्ती आहे आणि पाठीमाग ते आपण ते बघूया ना, पाठीमाग दृष्टांत येते. या ना सांगा ना, किती दृष्टांत. म्हणजे इथं प्रत्यक्ष त्यांनी सांगितले या जागेवर असे आहेत का हे दृष्टांत? हे दृष्टांत 114 आहेत सगळे. हे केवढं 34 दृष्टांत इथलेच आहेत. महाराष्ट्राचं काय, हे देशाचं, आपल्या समाजाचं मौलिक धन आहे की स्वामी श्री चक्रधरांनी पैठण इथं या जागेवर जे दृष्टांत सांगितले ते दृष्टांत इथे आहेत. साधारणपणे याची संख्या 34 आहे. पहिला मासोळी याचा दृष्टांत आहे. या ना तुम्ही, या ना. आणि याच्यापैकी एखाद्या दृष्टांताविषयी सांगता की कुठला दृष्टांत? म्हणजे मी सांगतो तुम्हाला, आपल्याकडे चिमणी कावळ्याची जी गोष्ट आहे, लहान मुलांना सांगतात कावळ्याचं घर काय शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं. हा जो आहे ना, ही जी गोष्ट ऐकत ऐकत आपण लहान जे मोठे झालेलो असतो,
ती गोष्ट चक्रधरांनी सांगितलेली आहे. हो ती त्यांची लीळा आहे, बरोबर. बरोबर. हा, तर बरं या चित्राविषयी तुम्ही सांगा. आता हे जे चित्र हे आहे, चक्रधर स्वामींचा हे फोटो आहे. हे चक्रधर स्वामींचा हा फोटो आहे. फोटो आहे. हो, तो असाच काय, ते वाघ आहेत मांडीवर, हा वाघ खाली आहे. आहेत. जाडेच्या देवाला जे स्थान आहे ना, हा. तिथं म्हणजे वाघ वाघिणीचे तिथं म्हणजे हे भांडणं झालतंय तिथं. तर त्यावेळेस स्वामींनी तिथं एकीकडे असं त्यांना सोडवलं गेलं त्यांना. अच्छा. हा, हे जे वाघाचे दाखवलंय ना, जाडेच्या देवाचं तिथलं इथे लिहिलेलं आहे. हो का. ते जाळीचा देव कुठे आहे? इकडे बुलढाण्याकडे. बुलढाण्याचा, म्हणजे ते तिथलं चित्र आहे. म्हणजे तिथलं चित्र आहे. हे वन्य प्राणी सुद्धा त्यांच्या जवळ येऊन बसत असत. हो हो. अजूनही तिथं वाघ आहेत ना. अजून आहेत. हा, तिथं जंगल आहे पूर्ण बाजूने. बर. मानभाऊ पंथाचे चक्रधर स्वामी हे मूळ, आणि त्यांचा जन्म गुजरात राज्यात भडोत या शहरात झाला. मग भडोच नगरीत विशाळदेव प्रधान पुत्र होते चक्रधर स्वामी. तर स्वामींनी भडोच मधनं गुजरात राज्यातनं महाराष्ट्रात ज्यावेळेस आले कर्मभूमी जीवाचा उद्धार करण्यासाठी, त्यावेळेस रामटेक यात्रेला श्रीरामाची यात्रा भरत होती रामटेकला. तिथं रामयात्रेचं निमित्त करून त्यांनी महाराष्ट्रात प्रवेश केला. मग रामटेक यात्रेचं निमित्त करून महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांच्या ज्यावेळेस जीव उद्धरणाचा त्यांनी स्वामींनी पैठणमध्ये विडा उचलला. इथं भोगावती म्हणून एक स्थान आहे, इथं पैठणमध्ये भोगावती गावात वेगवेगळी मंदिर आहेत. धोरेश्वर आहे, गणपतमड आहे, बरेच सिद्धेश्वर मंदिर आहेत, अन्य मंदिर आहेत. त्या ठिकाणी स्वामी गेलेले आहेत. म्हणजे त्याच ठिकाणी ह्याच राहिले असं नाहीत. पैठण नगरात स्वामींची भ्रमंती झालेली आहे. तशी महाराष्ट्रात त्यांनी रानवणी खेडोपाडी सगळीकडे भ्रमंती केलेली आहे. असा ज्या ठिकाणी मंदिरात संबंध आला त्या ठिकाणी ते स्थान आहे. आणि खेड्यातनी, शेतातनी, रानातनी, वनातनी ज्या ठिकाणी स्वामी बसले उठले, जिथं लीळा केल्या, भक्तगणाबरोबर भ्रमंती केली, त्या ठिकाणी त्यांचं स्थान आहे. त्या ठिकाणी त्या स्थानांचा काही ठिकाणी मंदिर अस्तित्वात आहेत, काही ठिकाणी उघडी स्थानं आहेत. अशी त्या ठिकाणी मंदिर बांधण्याचं हे चालू आहे. आणि मग ते स्थान मानभाऊ पंथीयांसाठी, साधकांसाठी, आम्हा भक्तांसाठी वंदन करण्यासाठी स्वामींच्या 800 वर्षापूर्वी स्वामी कुठे आले, त्यांच्याबरोबर भक्तजन कोण होते, त्यांनी कोणत्या लीळा केल्या, काय निरूपण केलं, ते आम्ही आठवून त्या स्थानावर गेल्यानंतर ते वंदन करत असतो. जसे की उदाहरणार्थ पैठणला स्वामी आले, एकूण किती दिवस राहिले, त्यांच्यावर किती भक्तजन होते, किती त्यांनी ते दृष्टांत निरूपण केले, किती लीळा सांगितल्या, कुठल्या स्थानावरती कोणत्या लीळा सांगितल्या, त्याचा आम्ही स्मरण करून, त्याचा आठव करून स्वामींबद्दल, स्वामींचं जे सन्निधान त्या भक्तासनी मिळाले त्या काळी, ते आम्हाला आमच्या जीवाला असं कधी मिळेल. आमचा जन्म किंवा आमच्या कुठल्या जन्मात आम्हाला स्वामींचं ईश्वराचं सन्निधान मिळेल आणि असं आम्हाला कधी मिळेल का? आम्हाला त्या भक्तासनी जसं मिळालं स्वामींबरोबर राहायला, बसाय, उठण्यासाठी, तसं आम्ही त्या गोष्टींचा आठवण करतो आणि ईश्वराचं स्मरण करतो. ज्या स्थानावर त्यांनी स्वामींनी ज्या काही निरूपण केलं, ज्या लीळा केल्या, भक्तांसाठी काही महत्त्वाच्या ज्या क्रीडा केल्या, त्या गोष्टींचं आम्ही आठवण करत असतो. अच्छा, त्याला उजळणी देत असतो. हा, म्हणजे ते आठवून आम्ही ते स्मरण करत असतो की देवाने आपल्याला काय सांगितलं, जीवन कसं जगावं, काय जगावं. आणि त्या गोष्टी आम्ही आचरण करत असतो, आचरणात आणत असतो. ते तिथे मंदिरात स्वामींची मूर्ती आहे, त्याच्या पाठीमागे 30 लीळा लिहिल्यात. आता बघा, सॉरी, दृष्टांत आहेत. स्वामीने जे निरूपण करताना वेगवेगळे दृष्टांत सांगितलेत, त्यातले 34 दृष्टांत 34 पैठण मध्ये सांगितलेत. 119 पैकी 34 दृष्टांत, 119 एकूण दृष्टांत आहेत. म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्याच्यातले 34 दृष्टांत इथं पैठण मध्ये सांगितले, निरूपण केले. म्हणजे या जागेवर केले असतील, या जागेवर, किंवा तुम्ही जे 201 म्हणता 1250 ज्या काही लीळा सांगितल्यात त्याच्यापैकी 250 लीळा इथं सांगितल्यात पैठणमध्ये. आणि स्वामी एकूण 4 वेळा पैठणला आले, पूर्वार्धात, उत्तरार्धात.
वेगवेगळ्या ठिकाणून आले, वेगवेगळ्या ठिकाणी इथून परत गेले. दीपावली सुद्धा 2 वेळा ज्यावेळेस 3 वेळा स्वामी झाली. इथं भोगनारायण म्हणून पलीकडचं मंदिर आहे, त्या मंदिरात 10 महिने निद्रा केली, ते स्थान आहे. त्या ठिकाणी स्वामींनी 800 वर्षापूर्वी पहिली जी दिवाळी केली ते स्थान आहे. ते जे 34 दृष्टांत आहे ते दृष्टांत म्हणजे कसं आहे, ते गोष्ट असते का एक, काय ते सांगा ना, एखाद्या समजून सांगा ना. आता दृष्टांमध्ये एखादी लीळा सांगताना एखाद्या गोष्टीचा संदर्भ देणे, ती गोष्ट आता लीळा एखादी क्रीडा केली असेल तर त्या ठिकाणी भक्तांसाठी अधिक सोयीस्कर एखादा दृष्टांत देणे, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल माहिती देऊन त्यांना त्याबद्दल सखोल ज्ञान द्यायचं. की आता बरेच दृष्टांत आहेत. पण हे जसं आहे ना, गाभारा असतो मंदिर असा, तसा हा मंडप आहे का हा दगडी? हा पाषाण मड म्हणून संबोधला जातो. पाषाण मड, पाषाण मड. हा त्या काळी हा दगडी असल्यामुळे ह्याला पाषाण असं संबोधलं गेलं. पाषाण आणि तो म्हणजे खालचा जो मठ आहे तो शास्त्र मठ म्हणून संबोधला जातो. तो काष्टाचा होता म्हणून तो काष्ट मठ. लाकडी अजून लाकडी मठ तो आहे. आहे, आता त्याचं बांधकाम केलं, रिनोव्हेशन केलं. त्या काष्टाचं त्या काळामधलं ते काष्ट नाही ना, साहजिक आहे. पण याचा अर्थ ते जिथे बसायचे किंवा तो असा मंडपच असायचा. त्या काळामध्ये असंच होत. आणि फक्त जे आतले जे फार थांबवायचं ना तेवढंच चालू